श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व एका. पूर्वी रजक कथानका ते आपण निरूपिले. उपजला तो म्लेंच्या यातीत विदुरा नगरी राज्य करीत. पुत्रपौत्री नांदत महानंदे परियेसा. विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी. अस्ति देवालय भूमीवरी उपद्रव नेदी तयासी. त्याचे घरचे पुरोहित तया रायासी शिकवित. आपण होऊन म्लेंच जात देवद्विजा निंदावे. मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती. समजता ते देव म्हणती काष्टवृक्ष पाषाणासी. राजा म्हणे पुरोहितासी तुम्ही निरूपिला आम्हासी. अनुरेणू तृणकाष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उपत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशा पासाव परियेसा. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे पूजिती पाषाण देवासरेसे. सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. एषा परिपुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी. राजा देखायने परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करती. शमन नोहे कवने रीती महादुखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी श्रीगुरु असता गाणगाभुवनी. विचार करते आपले मनी राजा येईल म्हणून या. प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येथे म्लेंच जात. आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे जाता. म्हणती सर्व शिष्यांसी करा आयती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. राजा यमुना झाली मती पूर्वसंस्कारे परियेसा. स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नाना परीचे औषधे निजा करिता तयान होय बर्वे. विप्रमंती रायासी स्थान बर्वे पापविनाशी. जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा. ऐकून यावे प्रवचन संतोषेला राजा आपण. निघाला त्वरित तेथून पापविनाशी तीर्थासी. समजता ते रावणी एकला गेला तयास्थानी. स्नान करता तक्षणी आला एक यती तेथे. राजा देखुनी तयासी नमन केले भावेसी. दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय. ऐकूनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून. महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल. असे अवंती नगरी होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्रौदरी अन्न राहत तसे. आपण असे मधून म्हणत सकळ स्त्रिया सवे रमत. संध्या स्नान केले तक्त अन्न मार्गे राहत तसे. ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वैश्यसज्ञी. तेथे आला एक मुनी ऋषभनाना महायोगी. तया देखोनी दोघे जण करती साष्टांगी नमन. भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात. बैसो घाली ती पीठवरे पूजा करती षोडशोपचारे. आर्ध्यपाद्य देऊनी पुढारे गंधाक्षता लाविता ती. करून या भोजन केले हस्त प्रक्षालन. बरवा पलंग आणून देती तया योगियासी. तयावरी केले शयन तांबूल देती आणून. करती पादसेवन भक्तिभावे दोघेजण. उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी. निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी. पिंगला नाम वैश्येसी दोघे पंचत्व पावली. पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी. दशार्णवाधिपतीच्या खुशी वज्रबाहूचे उदरात. त्या वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी. उद्भवला गर्भपरियेसी राजा समारंभ करीतसे. देखून या तिचे सवतीसी क्रोध आला बहुवशी. गर्भ झाला संपत्नीसी म्हणून धरिला द्वेषमणी. सर्प गरुड आणूनी दिले सवतीस नानायत्नी. गरुड भेदिले अतिगहनी तया राया ज्येष्ठ स्त्रियेसी. एषा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी. उपजला बाळा ते तनी सर्वांगी व्रण माता सुतासी. विष व्यापिले सर्वांगासी म्हणून या आक्रंदती दिवानिशी. दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी. वेचिती द्रव्यपारेसी काही केल्या नवे बर्वे. राजा येऊनी एके दिवशी पाहे आपले श्रीसुतासी. देखून या महाक्लेशी दुःख करी परियेसा. आता यासी पावयासी कंटाळा येतो आम्हासी. बर्वे नव्हे सत्य यासी काय करणे म्हणतसे. याते देखता आम्हासी प्रण लागती देहासी. हे असती महादोषी त्याते तेजू
म्हणत असे. राजा म्हणे दूतासी, माझे बोल परियेसी. नेऊन आपले श्रीपुत्रासी अरण्यात टाकावी. येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेसी. रथ दिदला संजोगेसी घेऊन निघाला जळघरी. स्थावरी बैसवूनी घेऊन गेला महाराणी. जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा. माता सुत दोघे जण पीडिताती महावरणे. कष्ट ती अन्न दकाविन महारण्य वनात. येशी महारण्यात राजश्री इंडत. पुढे जाता देखील लापंत गुरे चरती रानात. तयांपाशी जाऊनी पुसत असे करुणावचनी. गोरक्षका ते विनवूनी मागे उदक कुमारकासी. गोरक्षक म्हणती ती येसी जावे तुवा मंदिरासी. तेथे उदक बहुवशी अन्नही तू ते मिळेल. म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती. राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी. म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा. हे कोणी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत. याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर. तू ते रक्षिले अपार म्हणून सांगती तियेसी. हेतुकी अवसरी तया वैश्याची या घरी. दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी. घेऊन पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात. आपल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी. देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत. नेले आपल्या मंदिरात दिले एक गृहतीसी. पुसनी या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत. दिल्या अन्न वस्त्र बहुत नित्यतीसी रक्षित असे. वर्तता येसे एके दिवशी प्राण गेला कुमारकासी. प्रलाप करी बहुवशी राजपत्नी परियेसा. मूर्छा येऊनी त्या क्षणी राजपत्नी पडेदरणी. आपले पूर्व आठवूनी महाशोक करीत असे. नाना परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता. पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी. योगी या ते देखोनी वंदिता झाला तोबाणी. अर्ध्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारी. तया समय योगीश्वर पुसे कवन दीर्घस्वर. शोक करीत असे अपार कवन असे म्हणत असे. सविस्तर वाणी योगी या ते सांगता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीके. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी. कवन जन्मला भूमीसी कवन मेला सांगमज. भूते पांच्या ठाई मिळून जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही वाया काओ दुःख करीसी. गुणांपासाव उपजती मनुष्य स्वभाव. सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जाण. तामस तोची राक्षस जैसा का गुण वसे. तैसा पिंड जन्मवासे कधी स्थिर नव्हेची. ऐसे कोणी राजपत्नी करी योगी यांसी विनंती. आपणासी झाली येसी गती राज्यभ्रष्ट होऊन आले. आता भित्ता बंधुजना सोडणे आले मीराना. पुत्र होता माझा प्राण भरोसा मज तयाचा. तया झाली येशी गती वाचोनी आपण काय प्रीती. मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखुनी कृपा उपजे योगिया मनी. पूर्वोपकार स्मरोणी प्रसन्न झाला तैवेळी. भस्म काढून तैवेळी लाविले प्रेताचे कपाडी. घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा. बाळक बैसले उठवणी सर्वांग झाले सुवर्णवर्णी. माता सुत दोघे जणी व्रण गेले तात्काळी. राजपत्नी पुत्रासहित करी योगी असी दंडवत. ऋषभयोगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षित असे. तात्कालिक जनांसी शरीर झाले सूर्य संकाशी. शोभायमान दिसे ती केसी दिव्य देह उभय वर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू तहे वेळी दिदलावरू. तुम्हा नव्हे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव. ऐसा प्रसन्न होऊनी योगी गेला तक्षणी. एक राया एको म्हणी सत्पुरुषाचे सन्निधान. ऐसे राजा एकोनी नमन करी तै क्षणी. तसे कर जोडून कोठे असे सत्पुरुष. एकोणी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण. भीमा तिरी गानगा भुवन असे तेथे परमपुरुष. तयापाशी तुवा जावे दर्शन मात्र होईल बर्वे. एक कोणी राजा भावे निघता झाला तैवेळी. एको भावे राजा आपण निघाला श्री गुरु दर्शना. प्राणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. ग्रामी फुसे सकळिकांसी येथे एक तापसी. रूपधरी संन्यासी कोठे आहे म्हणून या. कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवशी. म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणे तसे. मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी अस्तिनिक. अमर जा संगमी माध्यान्निक करोनी ग्रामी येताती. ऐसे एकोणीस लैंछ रेखा समस्तावर जुनी आपणेका. बैसोनिया अंदोलिका गेला तया स्नानासी. कोणी देखता श्री गुरुसी चरणी चाले स्प्लेंच परियेसी. जवडी गेला पावयासी नमन करुणी उभा राये. श्री गुरु म्हणती तयासी कार्य रचका कोठे अससी. बहुत दिवसा भेटलासी
आपला दास होऊन या. ऐसे वचन ऐकून लेंच्या आला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन. राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी. जलो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज. राजा म्हणे श्री गुरुसी राज न स्फोटक आपणासी. व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टीने पाहावे. ऐसे वचन ऐकून श्री गुरु करती हास्यवदन. स्फोटक नाही दाखवी म्हणून उसताती यवनासी. राजा पाये स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासरसी. विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी माता ठेवी. राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले. पुत्रपौत्र देखील नयनी झालो पूर्ण अंतकरणी. आता असे एकमणी ऐश्वर्य माझे अवलोकावे. पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्यविशेष. पाहुणी देखिले नाना सुख उणे एक ब्लेंचे दाती. श्री गुरुमणी विचारती पुढे होणार असे गती. कलियुगे असे दुर्जन्याती गोप्य असता पुढे बर्वे. सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी. जावे आता बरवसी येथोनिया गोप्य व्हावे. ऐसे म्हणी विचारुनी श्री गुरु निघाले संगमावनी. राजा आपले सुखासनी बैसवी प्रीती करुनिया. पादुका घेतल्या आपले करी सांगा ते तसे चरणचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करती. श्री गुरु निरोपिती देवनासी आरोहण करी वारुवेसी. दुरी जावे न करासी निरोप आमचा नको मोडू. पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. 44 क्रोश देखा राजा पातला दिवसे एका. राजा पातले दिवसे एका. पाप विनाशी तीर्थी निका अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी येऊन लागी चरणासी. विनवी तसे भक्तीसी गृहापती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले प्रवाहळ मोती तोरणे केले. गुडिया मकर बांधविले समारंभ करी नगरात. बैसोनिया पालखीत आपण चरण चाली चालत. रत्न असे ओवाळीत नगर लोक आरत्या गाणती. ऐशा समारंभे राजा देखा ठेवून गेला श्री गुरुनायका. विस्मय करीती सकळीक महदाश्चर्य म्हणताती. ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका. महाद्वारा पातला सुका पायगडी अंतुरती. नाना परींची दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे. वाजती बेरी वाजंतरे राजगृहा पातले. महासिंहासन स्थानी शृंगार केला अतिगणी. जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले. समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण. शिष्य 4 जण जवळी होते परियेसा. राजा बिनबी स्वामियासी अंतर पडले श्रीचरणांसी. राज्य केले बहुवशी आता द्यावी चरणसेवा. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमची बेटी श्री पार्वती. तुझे पुत्र राज्य करती तुवा यावे भेटीसी. ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथोनी. राजा बिनबी चरण धरोनी ज्ञान मजला असावे. कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत. आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी. स्नान करता गौतमीसी आले गाणगापुरासी. आनंद झाला समस्तांसी श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्या ते बोलविती श्री गुरु त्यासी निरोपिती. प्रगट झाली बहुख्याती आता रावे गोप्य आम्ही. यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी. प्रगट बोल स्वभावेसी गोप्य रूपे राहू येतेची. स्थान आमुचे गाणगापूर हेतून नवचो निर्धार. लौकिक मते अवधारा बोल करीतो श्रीशैल यात्रा. ऐसे म्हणून शिष्या ते सांगते झाले श्री गुरुनाथ. सिद्ध सांगे नामधारका व्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे. लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैलांसी. कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. ती श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृस सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनम नाम 55मोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.